याचा निर्णय केला। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारणतः 1932 कोटी आणि 32 कोटी 72 लाख रुपयेचा निधी वितरण त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी विशेष करून ज्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली। अनेक दिवसांपासून ज्या पैशांची शेतकरी वाट पाहत होते त्या पीक विम्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे असं स्पष्टपणे दिसतंय। राज्य सरकारच्या ताज्या निर्णयानुसार लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे। आता इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली। त्यांनी सांगितलं होतं की खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25,600 रुपयांची मदत दिली जाईल। सरकारच्या या घोषणेनुसार आता प्रत्यक्षात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। आता खरं पाहिलं तर हा पीक विमा डिसेंबर महिन्यातच जमा होणं अपेक्षित होतं, पण काही कारणांमुळे विलंब झाला। मात्र आता सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार खरीप 2025चा हा पीक विमा हेक्टरी 25,600 रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहे। त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळेल। पुढील शेतीच्या कामांसाठी ही मदत त्यांना नक्कीच उपयोगी ठरणार आहे। सरकारने जसं आधी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे हा पीक विमा खरं तर डिसेंबर महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणं अपेक्षित होतं, पण तुम्हाला माहीतच आहे की काही तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची प्रक्रिया किंवा इतर कारणांमुळे या पीक वाटपाला थोडा उशीर झाला। मात्र हा उशीर झाला म्हणजे आता काही अडचण आहे असं मुळीच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचं कारण नाही, कारण सध्या परिस्थिती अशी आहे की पीक कापणी प्रयोगांचे अंतिम निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची संपूर्ण माहिती राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आली। ही माहिती आता केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करायचं काम सुरू आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा होईल। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विमा भरपाईची प्रतीक्षा आता जवळजवळ संपत आलेली आहे। सर्व आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आता कोणताही मोठा अडथळा उरलेला नाही। त्यामुळे खरीप 2025चा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असं नक्की आपल्याला म्हणता येईल। आता इतकं तर स्पष्ट झालं आहे की पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो, तो म्हणजे सरकारने जाहीर केलेला हेक्टरी 25,600 रुपयांचा हा पीक विमा नेमका कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतोय, कोणाच्या खात्यावर पैसे येणार आहेत आणि कोणाला याचा फायदा भेटणार आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला हा लाभ लवकरात लवकर हवा असेल तर त्यासाठी कोणती कामे पूर्ण करणं गरजेचं आहे हे जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं। म्हणूनच या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की खरीप हंगाम 2025चा पीक विमा कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वाटपाच्या टप्प्यात आहे, कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आणि कुठे हा पीक विमा मिळणार नाही। यासोबतच कोणते शेतकरी या योजनेत पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी काही कारणांमुळे पीक विम्यापासून वंचित राहू शकतात, याची संपूर्ण माहिती आपण आता पुढे समजून घेणार आहोत। इतकंच नाही तर जर कुणाचा पीक विमा काही कारणाने थांबलेला असेल, खात्यावर पैसे जमा होत नसतील तर अशा परिस्थितीत नेमकी कोणती पावलं उचलावी लागतील, कुठे अर्ज करायचा, कोणती दुरुस्ती करावी लागेल, याची A to Z माहिती आपण इथे पाहणार आहोत। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पीक विम्याशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा, शेतकऱ्यांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या माहितीमधून मिळणार आहे। जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल आणि पीक विम्याचे पैसे नेमके कधी मिळणार अशी वाट पाहत असाल तर फक्त थोडा वेळ काढा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर आत्ताच क्लिक करा, कारण अशाच शेतकऱ्यांसाठी उपयोगी आणि महत्त्वाच्या अपडेट्स इथे नियमित दिल्या जातात। चला तर मग आता पीक विम्याबद्दलचं सविस्तर अपडेट आपण समजून घेऊया। सध्या मागील काही दिवसांपासून तुम्हालाही अशाच बातम्या ऐकायला मिळत असतील किंवा वाचायला मिळत असतील की पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, पण खरंच हे पैसे जमा होत आहेत का, कुठल्या जिल्ह्यात सुरुवात झाली आहे, नेमका कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे हे स्पष्टपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे। कारण अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा खरी आणि खात्रीशीर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे।
राज्य सरकारच्या घोषणेनुसार खरीप 2025 साठी हेक्टरी 25,600 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या वितरण प्रक्रियेबद्दलची A to Z सगळी माहिती, कोण पात्र आहेत, कोणाला पैसे मिळणार आणि नेमकी प्रक्रिया काय आहे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात असलेला प्रत्येक प्रश्न येथे स्पष्ट होईल. यासाठी फक्त एकच काम करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता ताज्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 25,600 रुपयांचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली असल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी देखील समोर आलेली आहे. त्याचबरोबर पुढील टप्प्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याची माहिती सुद्धा आता आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सर्व जिल्ह्यांची नावे सविस्तरपणे सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. आता थोडक्यात समजून घेऊया नेमकं काय घडलं. पीक कापणी प्रयोगाचे जे अंतिम निष्कर्ष होते आणि तांत्रिक उत्पादनाची सगळी माहिती ती राज्य सरकारकडून योग्य पद्धतीने केंद्र सरकारकडे सादर करण्यात आली. ही माहिती केंद्राकडे गेल्यानंतर ती केंद्राच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करायचं काम सुरू असल्याचंही काही दिवसांपूर्वी स्पष्ट करण्यात आलं. आणि याच संपूर्ण प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं आपण नक्की म्हणू शकतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसं जाहीर केलं होतं त्यानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 25,600 रुपयांचा पीक विमा दिला जाईल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे सध्या कोणत्या पिकांसाठी पीक विमा जमा होणार आहे. तर सध्याच्या माहितीनुसार तूर, मका आणि ज्वारी या 3 पिकांचा पीक विमा जमा होणार असल्याचं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं. म्हणजेच जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये तूर, मका आणि ज्वारी या पिकांसाठी पीक विमा भरलेला असेल तर सर्वात आधी या 3 पिकांचा पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या 3 पिकांचं उत्पादन आपल्या शेतात घेतलं असेल त्यांच्यासाठी ही अपडेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर आता एक महत्त्वाची माहिती समजून घेणं गरजेचं आहे. राज्यात आजही असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम किंवा रब्बी अनुदान अजूनपर्यंत जमा झालेलं नाही. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मागील खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आणि तब्बल 32,580 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. या पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई, रब्बी अनुदान आणि पीक विम्याची रक्कम थेट जमा केली जाईल अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली. सरकारच्या या निर्णयानुसार गेल्या साधारण 2.5 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत 91% जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली. मात्र काही तांत्रिक अडचणी, कागदपत्रातील त्रुटी किंवा प्रणालीतील समस्यांमुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा होऊ शकलेला नाही. आता ही वस्तुस्थिती आहे. तर अशा शेतकऱ्यांसाठी आता एक अतिशय महत्त्वाची सूचना समोर आली. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाईची रक्कम किंवा रब्बी अनुदान जमा झालेलं नाही त्यांनी ही माहिती लक्षपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. आपण आधी थोडक्यात ही सूचना काय आहे ते पाहू आणि त्यानंतर पुढे पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत, किती वाजेपर्यंत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे हे सगळं सविस्तरपणे समजून घेणार आहोत. सरकारकडून KYC करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई किंवा रब्बी अनुदान अजून जमा झालेलं नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ KYC पूर्ण करण्याचा सल्ला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे का, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदान आधीच जमा झालेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढच्या टप्प्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे ज्यांचं अजूनही काही अपूर्ण राहिलेलं असेल त्यांनी KYC नक्की करून घ्यावी. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळू शकेल. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदान जमा झालेलं नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ KYC करणं सरकारकडून बंधनकारक करण्यात आलं. जर तुमच्याही बँक खात्यात अजून 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर यामागचं मुख्य कारण तुमची अपूर्ण KYC हे असू शकतं. त्यामुळे वेळ वाया न घालवता लगेच KYC पूर्ण करून घ्या, कारण ही प्रक्रिया आता अनिवार्य करण्यात आलेली आहे. एकदा KYC पूर्ण झाली की त्यानंतरच तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया पुढे जाईल. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी दिली जाणारी मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली असून साधारणपणे 2.5 ते 3 महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. सरकारच्या घोषणेनुसार सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जात आहे आणि याच प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात लवकरच पीक विम्याचे पैसे सुद्धा खात्यावर जमा होतील.
हा पीक विमा नेमका कधी मिळेल, किती वाजेपर्यंत रक्कम जमा होऊ शकते, याची सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. सध्या काय परिस्थिती आहे, तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. साधारणपणे 2.5 ते 3 महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा आलेले आहेत. मात्र दुसरीकडे असे चित्र पाहायला मिळत आहे की काही शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर झालेला आहे, नाव अनुदानाच्या यादीत आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. याच कारणामुळे आता सरकारकडून विशेष म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना करण्यात आली. ही सूचना काय सांगते, तर ज्या शेतकऱ्यांचं नाव अनुदान यादीत आहे पण तरीही रक्कम खात्यावर आलेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं. कारण ई-केवायसी पूर्ण झाल्याशिवाय अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाणार नाही. त्यामुळे जर तुमच्याही बाबतीत अशीच परिस्थिती असेल तर विलंब न करता ई-केवायसी पूर्ण करणं हेच तुमच्यासाठी महत्त्वाचं पाऊल ठरेल. आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम किंवा रब्बी अनुदान जमा झालेलं नाही, अशा प्रत्येक शेतकऱ्याने ई-केवायसी करणं आता गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा, ई-केवायसी पूर्ण झाल्याशिवाय पैसे खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळे जर तुमच्याही खात्यात अजूनपर्यंत रक्कम आलेली नसेल तर विलंब न करता तात्काळ ई-केवायसी करून घ्या, ज्यामुळे पुढची प्रक्रिया अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. आता ही अपडेट खूप महत्त्वाची आहे, कारण सरकारच्या घोषणेनुसार सध्या नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत आधीच पोहोचलेली आहे आणि एकदा हे पैसे जमा झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष पुढच्या टप्प्याकडे लागलेलं आहे. ते म्हणजे सरकारने जाहीर केलेला पीक विमा नेमका कधी खात्यावर येणार. आता खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची रक्कम कधी मिळणार, याबद्दल उत्सुकता आणि अपेक्षा दोन्ही वाढलेल्या आहेत. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा लक्षात घ्या. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार लिंक नाही, ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही किंवा ज्यांच्या पीक विमा अर्जात चुकीची माहिती भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होणार नाहीत. म्हणजेच पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी काही मूलभूत अटी पूर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पुढे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कोणती माहिती तपासायची आहे, हे आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत. तर आता लक्ष द्या, सगळ्यात आधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट तपासायची आहे, ते म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेलं आहे का. जर लिंक नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्या. हे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम. दुसरं आहे, तुम्ही ई-केवायसी पूर्ण केलेली आहे का. जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे तात्काळ ई-केवायसी पूर्ण करून घ्या. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पीक विम्याचा अर्ज योग्य पद्धतीने भरला आहे का. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का, हे एकदा नक्की तपासून पहा. अर्ज मंजूर असेल आणि त्यामध्ये भरलेली माहिती पूर्णपणे अचूक असेल तर पैसे खात्यात जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. पण जर अर्जात नाव, खाते क्रमांक, आधार क्रमांक किंवा इतर कोणती माहिती चुकीची असेल तर पीक विम्याची रक्कम अडकू शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी नीट तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तरच पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. आणि तरीही जर तुमच्या पीक विम्याबद्दल काही अडचण येत असेल तर तुम्ही 14447 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुमच्या पीक विम्याबद्दलची सध्याची स्थिती तपासू शकता. त्यांना फोन करून विचारू शकता की तुमच्या पीक विम्याचं काय झालं. एकंदरीत काय, तर आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही घाबरून जायचं काहीच कारण नाही. आतापर्यंत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदान जमा करण्यात आली आहे आणि आता त्याच पुढच्या टप्प्यात पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात प्रश्न येत असेल की नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे, तर लक्षात घ्या, सरकारने 14 जिल्ह्यांची निवड पीक विम्याची रक्कम जमा करण्यासाठी केलेली आहे. 25,600 रुपये या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. आपण त्या सर्व जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यानंतर संत्र्यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला नागपूर जिल्हा, त्याच्यानंतर मुंबई जवळचा ठाणे जिल्हा, द्राक्षांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला नाशिक जिल्हा, इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठवाड्यातला, त्याच्यानंतर नंबर लागतो पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याचा. त्यानंतर आहे सातारा जिल्हा, कोकण किनारपट्टीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, त्याच्यानंतर विदर्भातला वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया आणि बुलढाणा. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 14 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुम्ही गॅरंटी ठेवा, तुमच्या खात्यामध्ये 25,600 रुपयाचा पीक विमा 100% जमा होईल. तर शेतकरी बांधवांनो, ही होती सरकारकडून आलेल्या पीक विम्यासंबंधाची अत्यंत महत्त्वाची माहिती. जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा. व्हिडिओ शेअर करा.
म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच फायदा होईल. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.